जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. आज सकाळी 7 वाजता बॉसला व्हॉट्सअपवर मेसेज टाईप करतच होतो की तिकडून मेसेज आला, काहीही टाईप कर, ऑफिसला यावंच लागेल. झंप्या आणि गंप्या बॉर्डरवर जातात. झंप्या अंगावर मच्छरदाणी घेतो. गंप्या, अरे हे काय, बुलेट प्रूफ जॅकेटऐवजी हे काय घेतलंस तू? झंप्या, अरे यार डोंट वरी, ज्यातून एक ढास आत घुसू शकत नाही त्यातून गोळी कशी शिरणार आत? मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने एका मुलीला किस केले. मुलगीने रागाने हे काय आहे असं विचारलं. मुलगा डायरेक्ट, मार्केटिंग आहे. मुलगी, त्या मुलाच्या कानचलीत वाजवते. मुलगा, हे काय? रागानं मुलगी, कस्टमर फीडबॅक आहे. एका माणसाकडे 2 गाया असतात पण त्यातील एकच गाय दूध देत असते. असं का सांगा बरं? कारण दुसरी गाय गोगलगाय असते म्हणून. एकदा एक माणूस त्याच्या कुत्र्याला बिस्किट दाखवून म्हणतो, टेक टॉमी टेक. आणि मग काय, टॉमी भिंतीला जाऊन टेकतो. सूरज, आपण चेसचा गेम खेळूया का? नीरज, थांब, मी स्पोर्ट शूज घालून येतो. प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या जीवनात राणी लक्ष्मीबाई असते. कारण लग्नाच्या आधी ती राणी असते, लग्नानंतर लक्ष्मी बनते आणि मूल झाल्यानंतर राब राब राबणारी बाई बनते. गण्या, वर आकाशात नेहमी पाऊस पडत असतो का? अजित, नाही. गण्या, मग विमानातून उडी मारताना लोक नेहमी छत्री का उघडतात? शिक्षक, रोम शहराची निर्मिती कधी झाली? गंपू, रात्री. शिक्षक हैराण होऊन, काय बोलतोयस तू, कशावरून? गंपू, सर तुम्हीच नेहमी म्हणता रोम एका दिवसात नाही बांधून झालं. एका निर्जन ठिकाणी एक मुलगी आणि एक मुलगा आणि मुलगी वेपर्स खात बसली होती. मुलगी, विनू, आता या क्षणी तुला काय वाटतंय रे? मुलगा, मला असं वाटतंय की तू माझ्यापेक्षा जास्त वेपर खाल्लीत. नासा तर्फे गंपू झंपू पंपूला चंद्रावर पाठवतात. रॉकेट उडतं पण अर्ध्यावरून परत येतं. अंतराळ केंद्राचे प्रमुख त्यांना कारण विचारतात. गंपू म्हणतो, आज अमावस्या आहे, चंद्र नसणार आज. बायको आणि सूर्य यात साम्य काय? करा विचार. नाही जमत. अहो सोप्पाय, दोघांकडेही डोळे वर करून बघता येत नाही. 40शीच्या ठमा काकू सुजलेल्या दाढेसह डेंटिस्टच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसल्या. डॉक्टरांचे नाव पाहून चपापल्या. डॉक्टर नंदकिशोर गोरे, अरे हा तर आपला वर्गात होता शाळेत. सगळ्या मुली मरायच्या त्याच्यावर. ठमा काकू, तुम्ही आदर्श विद्यालयात होतात का? 70ची बॅच. डॉक्टर, हो. तुम्ही कसं ओळखलो हो? ठमा काकू लाजत, मी पण त्याच शाळेत होते. रमा धावत धावत ढमाकडे येते आणि म्हणते, अगं बाहेर 3घी जणी तुझ्या सासूला मारहाण करतायत. ठमा बाहेर त्याने बघत उभी राहते. तू नाही जात पुढे? रमा विचारते. ठमा उत्तर, कशाला, 3घी पुऱ्या आहेत की. साधू महाराज, माझी बायको खूप त्रास देते मला, काहीतरी उपाय सांगा. माझ्याकडे उपाय असता तर मी कशाला संन्यास घेतला असता. एक सुंदर तरुणी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली. डॉक्टर तपासण्यासाठी, तोंड उघडा पाहू. तरुणी, इश, माझं तर आज उपवास आहे. डॉक्टर, त्याचा इथं काय संबंध? तरुणी, अहो तुमचं डोस मी कसा घेणार? बबडी, अरे देवा, काय हे, आज उद्यानात एवढी कागद कसली पडली आहेत? बंड्या, अगं काल पालिकेने निवेदन नाही का वाटली, उद्यानात कचरा करू नये म्हणून, त्याच निवेदनाची कागद आहेत ते. मुलींच्या वसतिगृहात दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये राहणाऱ्या मालाने बंबखान्याला फोन केला. हॅलो, मी गर्ल्स हॉस्टेलमधून मिस माला जवळकर बोलते. एक तरुणकीने शिडीने वर यायचा प्रयत्न करतोय. पलीकडून आवाज आला, अहो हे फायर ब्रिगेड आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा. माला म्हणाली, मी बरोबर फोन केला आहे, त्याची शिडी का नाही माझ्या खिडकीपर्यंत पोचत नाहीये, थोडी कमी पडते. एक पेशंट बायकोबरोबर डॉक्टरकडे जाते. डॉक्टर, या झोपेच्या गोळ्या घ्या. पेशंटची बायको, या कधी द्यायच्या? डॉक्टर, नाही, या तुम्ही घ्यायच्या, म्हणजे शांत झोपू शकतील ते. आपली चूक असताना जो माफी मागतो तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही हे माहीत नसताना जो माफी मागतो तो शहाणा असतो आणि आपली चूक नसतानाही माफी मागतो तो असतो नवरा. एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, 2 अधिक 2 किती? उमेदवारांना इकडे तिकडे पाहिले आणि विचारले, किती दाखवायचे आहेत? त्याची निवड झाली. विवाहित पुरुषांनी आपल्या चुका विसरून जाव्यात. एकच गोष्ट दोघांनी लक्षात ठेवायची गरज नसते. एक माणूस पोलिसांना फोन करून सांगतो की मी एका माणसावर चाकूने वार केलाय, लवकर या. पोलीस तातडीने तिथे पोहोचतात. त्यावर तो माणूस म्हणतो, खरं तर हल्ला माझ्यावर झालाय, तुम्ही लवकर यावं म्हणून मी सांगितलं. खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल पोलीस त्याला आत टाकतात.